नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर पहिल्यांदा सगळ्यांना आंग्ल नववर्षाच्या शुभेच्छा. आंग्ल नववर्ष बर का. असं का म्हटलं माहितीये? अरे येताना मी एक गृहस्थ भेटले, तर त्यांना मी आपलं कौतुकाने हॅपी न्यू इयर असं म्हटलं. ते म्हणजे आपलं न्यू इयर गुढीपाडव्याला सुरू होतं, तर आंग्ल नववर्षाच्या शुभेच्छा असं म्हणा. म्हटलं ठीक आहे, आंग्ल नववर्षाच्या शुभेच्छा. पण मला सांगा, आपलं नववर्ष पाडव्याला सुरू होतं, तो गुढीपाडवा केव्हा येतो? तर ते मला म्हणाले की यावर्षी 19 मार्चला येणार आहे. ओ, 19 मार्चला येणार आहे का? म्हणून त्या दिवशी धुरंधरचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. तर हॅलो हो. अरे धुरंधरने सगळं बदलून टाकलं. सर्व हिंदू लोकांना धुरंधरचं इतकं कौतुक वाटतंय ना की काय विचारू नका. आणि पहिला भाग बघितल्यानंतर माझं असं मत झालेलं आहे ना की धुरंधर म्हणजे जेम्स बॉन्ड सारखी एक कॅरेक्टर तयार झालेली आहे. आणि धुरंधरचे दर 2 वर्षांनी पुढचे पुढचे भाग येत राहणार आहेत. कारण काय आहे की काही गोष्टी शाश्वत आहेत. पुढची काही वर्ष त्या गोष्टी बदलण्याची शक्यता नाहीये. म्हणजे काय की भारत हा हिंदूंचा देश आहे, पाकिस्तान हा मुसलमानांचा देश आहे. पाकिस्तानी लोकांना भारताच्या विरुद्ध लढाई करायची आहे आणि भारत जिंकायचा आहे, ज्याला ते गजवाए हिंद म्हणतात. आणि त्यामुळे पाकिस्तान टेररिझम करत राहणार, पण आणि सामान्य हिंदू नागरिकांना मारत राहणार, कारण त्यांची लढाई हिंदूंच्या बरोबर आहे. त्यांना हिंदूंना मारायचं आहे. आणि भारत देशाची लढाई मुसलमानांच्या विरुद्ध नाहीये. त्यांची लढाई टेररिझम विरुद्ध आहे. त्यांची लढाई पाक बरोबर आहे, पाकिस्तान बरोबर आहे, कारण पाकिस्तान टेररिझम करतात. तर त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे ना धुरंधरचा, तर तसं नवीन नवीन धुरंधर जाणार किंवा हाच जाईल. हाही धुरंधर चांगला आहे तो, हा ना, अरे चांगला आहे. तर तो जाणार पाकिस्तानात, आणि पाकिस्तानात तयार झालेले नवे नवे दैत्य जे आहेत, हिंदू द्वेषी अतिरेकी जे आहेत, त्यांचा तो नायनाट करणार, त्यांना मारून टाकणार. तर हे चालू राहणार आहे. आता फ्रँचायझी होणार आहे. फ्रँचायझी म्हणजे जसं सेकंड वर्ल्ड वॉर नंतर कोल्ड वॉर मध्ये कायम रशियन विलन असायचा. ऍक्च्युली अजून पण रशियन विलन असतो कोल्ड वॉर संपलं तर. तरी हो, राहू दे ना. ते पाडणार नाही ना. इकडे इकडे काय नाव त्याचं? अरे तुम्ही नका धावपळ करू. इकडे व्हिडिओ दे ना यार, तिकडे जाऊन उभं राहण्यापेक्षा. घाबरतो? अरे हो, मी पण घाबरतो. चावत नाही ना कधी, किंवा अंगावर पण उड्या नाही मारत ना. कुत्रं आलं तर मी त्या कुत्र्याला म्हणत होतो की अरे इकडे ये व्हिडिओ मध्ये. ते गेलो ट्रायपॉडच्या जवळ, तर मालक त्यांना वाटलं हे पाडणार, मलाही वाटलं हे पाडेल वगैरे, म्हणून ते धावत आले आणि ते त्याला घेऊन गेले. घेऊन म्हणजे असं बोलून त्याला दिलं त्यांनी, बरं का, रागावले पण नाही. अगदी बोलून अरे असं चल चल चल, असं ऐकलं असेल तुम्ही है ना. तर हे असं होतं. वा. तसं ते भीतीदायकच कुत्रं होतं बरं का, भीतीदायक होतं. तर बघा मग अशी मी काय म्हंटल, त्यांच्यामध्ये आणखीन एक ऍडिशन करायला पाहिजे की फक्त टेकडीवर फिरायला आलेली माणसंच नाही,
टेकडीवरची कुत्री सुद्धा या व्हिडिओमध्ये जॉईन झालेली मला आवडतात, है ना. मला टेकडीवर येऊन व्हिडिओ करायला आवडतो आणि व्हिडिओ करण्याच्या मागे माझा सगळ्यात महत्वाचा उद्देश हाच आहे. आणि मला असं वाटतं की ते प्रत्येकाने करावं, ते म्हणजे व्हिडिओमध्ये आपलं आयुष्य डॉक्युमेंट करून ठेवावं. आपलं आयुष्य डॉक्युमेंट करून ठेवायला हवं. अरे मी या युट्यूबवर 2006 सालापासून आहे. या त्याच्यानंतर या युट्यूब चॅनलवर मी सुरुवातीला ऑब्व्हियसली रिअल इस्टेटचे व्हिडिओज करत होतो. नंतर मी टेकडीवर फिरण्याचे व्हिडिओ करायला लागलो आणि टेकडीवर फिरण्याचे व्हिडिओ करता करता मला असं लक्षात आलं की नाही यार, आपण आपलं आयुष्य डॉक्युमेंट केलं पाहिजे. तर त्यामुळे मी आता टेकडीवर येऊन, खरं तर मला सगळीकडे जिथे जिथे मी जाईन तिथे तिथे मला व्हिडिओ करून ते क्षण डॉक्युमेंट करून ठेवायचे आहे. पण बाकीच्या ठिकाणी म्हणजे रहदारीच्या किंवा समजा मंडई वगैरे सारख्या ठिकाणी प्रॉब्लेम मला असं वाटतो ना की नॉईज म्हणजे आजूबाजूची जी गडबड आहे, तर त्याच्यामध्ये नीट मी काय बोलतो आहे ते ऐकू येणार नाही. म्हणून मी प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक दिवसातले सगळे क्षण डॉक्युमेंट करून ठेवत नाही, किंवा दिवसातले काही वेळेला जे महत्वाचे वाटणारे क्षण आहेत ना ते सुद्धा मी अजून डॉक्युमेंट करत नाही. पण मी त्याच्यावर काहीतरी मार्ग काढणार आहे. म्हणजे एक मार्ग मला माहिती आहे की खूप चांगला, म्हणजे साधारणतः DJI किंवा रोडचा जर माईक घेतला, वायरलेस माईक, तर नंतर नॉईज रिडक्शन करून व्हॉइस एकदम, ऑडिओ एकदम क्लीन करता येतो. आणि रहदारीचा आपण बघतो ना टीव्हीवर वगैरे, है ना, तर रहदारीतले व्हिडिओ सुद्धा आपण व्यवस्थित रेकॉर्ड करू शकतो. एक भाग झाला. दुसरा भाग काय आहे की आजकाल आता ऑडिओ किंवा इतर जे काय मी जे नेहमी वापरतो ते जे आहे की ऑडिओ मधला नॉईज एडिट करणारी सॉफ्टवेअर किंवा ऍप्स जी आहेत, ऑडिओ एडिट करणारी ऍप्स, ती वापरून पण ते करता येतं. इव्हन माझ्या काइन मास्टर सुद्धा नॉईज रिडक्शन करता येतं. तर तो एक भाग झाला. तर त्या पद्धतीने पण मला ते करता येऊ शकेल. हे दोन मार्ग मला माहिती आहेत ते. पण तिसरा पण एक मार्ग आहे की प्रत्येक वेळेला मी बाहेर बोलायला पाहिजे असं नाही, तर मी तिथे फक्त जो प्रसंग आहे, म्हणजे समजा मी बसमधनं चाललोय किंवा मेट्रोमधनं चाललेलो आहे, तर तो प्रसंग मी शूट करून ठेवू शकतो आणि घरी आल्यानंतर व्हॉइस ओव्हर करू शकतो. पण मी तसा कधी प्रयत्न केलेलाच नाहीये. आता यावर्षी मी तो प्रयत्न करणार आहे. हा एक भाग झाला. आणि हे मी आता यावर्षी म्हटल्यानंतर हसलो का, अरे माझ्या असं लक्षात आलंय माहितीये का की ठीक आहे ना की कॅलेंडर आहे, तारक तारीख महिना म्हणजे इंग्रजी कॅलेंडर, आंग्ल है ना, ग्रेगेरियन है ना, हे पंचांग वगैरे जे म्हणतात ना ते आहे. पण हे जे पॅरामीटर आहेत ना की काळ मोजण्याकरता आपण आता हे 26 सुरू झालं असं म्हणतो आणि आज 1 जानेवारी आहे असं म्हणतो आणि मग पुढचे सगळे महिने मोजतो. पण पर्सनल लाईफ मध्ये ना माझ्या असं लक्षात आलंय ना की गेले काही दिवस मी तारखेपेक्षाही वाराला जास्त महत्व देतो. आणि वाराला महत्व कसं देतो की माझं सगळ्यात महत्वाचा जो वार आहे ना गेले काही वर्ष, तो शुक्रवार आहे. कारण मी शुक्रवारी सिंहगडावर जातो. तर त्यामुळे मी काळ मोजताना आज कुठला वार आहे, अरे आज सोमवार आहे, बस आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि मग शुक्रवारी आपल्याला सिंहगडला जायचं. किंवा मी शनिवारी आज जरा आराम करू, कारण कालच आपण सिंहगडावर जाऊन आलेलो आहे. किंवा रविवार, तो रविवार म्हणजे टेकडीवर येण्याचा माझा तो पहिला दिवस असतो ना, कारण मी शनिवारी येत नाही.
तर मी जास्त करून मी काळ जो मोजतो ना, तर तो मी वारांचा उपयोग जास्त करतो. कित्येक वेळेला, म्हणजे हे लज्जास्पद आहे असं मला वाटतं, कित्येक वेळेला आज तारीख किती आहे हे सकाळी उठल्यानंतर मला मला मोबाईलवर बघावं लागतं की आज किती तारीख आहे. बरे, महिना साधारणतः लक्षात असतो. आज किती तारीख आहे मला सकाळी उठल्यानंतर मोबाईलवर बघावं लागतं ते. हो, पण आजकाल मी सुद्धा सनातन धर्माचा पुरस्कर्ता झालेला असल्यामुळे माझ्या कॅलेंडरमध्ये माझ्या मोबाईलमध्ये जे पूर्वी कधीही नव्हतं ते कालनिर्णयाचं ऍप पण आहे. आणि मी कालनिर्णय उघडून आज हिंदू पंचांगाप्रमाणे कुठला दिवस आहे हे पण बघतो, म्हणजे बऱ्याच वेळेला बघतो. नेहमी नाही बघत ते, पण मी बऱ्याच वेळेला बघतो हल्ली. निदान ते ऍप तरी मी इन्स्टॉल केलेलं आहे. हा दुसरा भाग झाला. हा, तर हे काळ मोजण्याबद्दल झालं की कॅलेंडरचा उपयोग बेसिकली काळ मोजण्याकरता आहे. त्याच्यानंतर किलो. आता आपण शेर नाही बोलत, पूर्वी बोलायचो पावशेर द्या, अर्धा शेर द्या वगैरे, पण आता ते नाही बोलत, आपण आता किलो मध्ये बोलतो. आणि भाजी घ्यायला गेलो तर भाजी घ्यायला गेल्यानंतर पूर्वी माझी भांडणं व्हायची. तर आता काय झालं की आता मी त्या दुकानात खूप दिवस जातो, तर त्यामुळे तुम्हाला अर्धा किलो 1 किलोचे भाव सांगतच नाही तो. नाही तर पूर्वी तुम्हाला अर्धा किलोचा किंवा 1 किलोचा भाव सांगायचा आणि तुम्हाला 1 किलो घ्या एवढ्याला पडेल असं बळजबरी करण्याचा प्रयत्न करायचा. तर आता काय, आता मी जी काय भाजी घेतो इतकी ती थोडी असते ना, की त्यामुळे मी सुद्धा माझ्या डोक्यात विचार करताना अर्धा किलो घ्यावी का पाव किलो घ्यावी का 1 किलो घ्यावी असा विचार करत नाही. मी वस्तू म्हणजे काय म्हणतात की किती वांगी घ्यायची, किती काकड्या घ्यायच्या. कारण काय यार, मी आणि माझी बायको आम्ही दोघच जण, तर त्यामुळे किती गाजरं घ्यायची अशा पद्धतीने मी ऍक्च्युली भाजी घेताना किलो, अर्धा किलो, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम असा विचार करत नाही. मी नगांचा विचार करतो. चला 4 वांगी घेऊया. तर व्यक्तीप्रमाणे काळाचं किती बदल झालेला आहे तो. म्हणजे आपण त्याचा वापर किती वेगवेगळ्या प्रकाराने करतो ना. त्याच्यानंतर आणखीन एक, आता उठण्याच्या बाबतीमध्ये मी एकदाच गजर लावलेला आहे, झोपण्याचाही गजर लावलेला आहे. पण खरं सांगायचं तर मला असं सांगून ठेवलं की गजर झाला की उठायचं, गजर झाला की झोपायचं. म्हणजे हल्ली माझ्या मनामध्ये असा विचार येत नाही की अरे झोपूया वगैरे, किती वाजले वगैरे, असं काही नाही. मी कधी बाहेर गेलो असेल आणि तिकडे समजा मी असं बघितलं की अरे 6 वाजले आणि बाप रे, आता आपण खराडीला आहोत, तर आपल्याला घरी पोचायला उशीर होईल, म्हणजे 8 वाजता झोपायचं असतं या हिशोबाने. असं त्यावेळेला माझ्या मनामध्ये वेळ येते ती. पण बाकी तशी वेळ सुद्धा माझ्या मनामध्ये फार कमी येते. गजर झाला की मी उठतो. त्याच्यानंतर टेकडीवर येण्याची जी गोष्ट आहे ना, तर बरेचसे लोक आहेत ना, त्यांची टेकडीवर येण्याची वेळ ठरलेली आहे बरं का. आता उदाहरणार्थ माझे काका, म्हणजे बायकोचे काका, म्हणजे माझे सासरे, तर ते टेकडीवर नेहमी एका ठराविक वेळेला येतात आणि टेकडीवरून ठराविक वेळेला निघतात. आणि मी टेकडीवर येत त्यावेळेला तेच असतील तर मी त्यांना नमस्कार वगैरे करतो. मग त्यावेळेला काय फार दिवसात दिसला नाही किंवा आज काय उशीर का वगैरे असं ते मला प्रश्न विचारतात, मी हो म्हणतो. पण माझं प्रकार कसा आहे, मी वेळ बघून टेकडीवर येत नाही. माझी आता मी उठायचं ब्रह्ममुहूर्तावर उठतो. त्याच्यानंतर काय काय करायचं याचा माझा जो सिक्वेन्स आहे ना ऍक्शन्सचा, तर तो ऍक्शन्सच्या सिक्वेन्स मध्ये प्राणायाम, जोर बैठका मारून झाल्या की मी टेकडीवर जाण्याचे कपडे घालतो, सॅक उचलतो, चपला घालतो आणि घरातनं बाहेर पडतो. मग जर मी सकाळी उठल्यानंतर बाकी काही केलेलं नसेल, बाकीचा जो दिनक्रम आहे त्याप्रमाणे केलं असेल, तर मी साधारणतः 6:15 घराच्या बाहेर पडतो.
आता काही वेळेला काय होतं की जसा ऋतू बदलतो, उदाहरणार्थ आता आता हिवाळा आहे, सूर्योदय 7 वाजता होतो. हा, साधारणतः सूर्योदय किती वाजता होतो इकडे माझं लक्ष असतं आणि ऋतू कुठला चाललाय हे मला माहिती असतं. तर या दिवसामध्ये मला टेकडीवर आल्यानंतर असं कोवळ्या कोवळ्या उन्हामध्ये सकाळी बसायला आवडतं. तर त्यामुळे त्यावेळेला समजा 6-6:30ला मी तयार झालो तरी मी घरातनं बाहेर पडत नाही पटकन, कारण मला माहिती आहे की सूर्योदय 7 वाजता होणार आहे. आणि आज जरा थोडं ढगाळ वातावरण आहे, तर त्यामुळे जरी सूर्योदय 7 वाजता झाला तरी साधारणतः 8च्या सुमारालाच कोवळं ऊन छान पडलेलं असेल. तर त्यामुळे मी हिवाळ्यामध्ये जरा उशिरा येतो. पावसाळ्यामध्ये काय की या गेल्या पावसाळ्यात तर काय सूर्य आणि ढग, सूर्य कधी नव्हतात, ऊन कोवळं ऊन सुद्धा पडायचं नाही, इतके ढग असायचे किंवा ढगाळ वातावरण असायचं किंवा पाऊस असायचा तो. तर त्यामुळे मी त्यावेळेला आपल्या माझ्या सिक्वेन्स प्रमाणे या ऍक्शन नंतर ती ऍक्शन, त्या ऍक्शन नंतर ती ऍक्शन किंवा या ऍक्टिव्हिटी नंतर ती ऍक्टिव्हिटी असं करून पावसाळ्यात येतो. त्यावेळेला काही सूर्यप्रकाश, सूर्योदय वगैरे काही बघावं लागत नाही, लक्षात पण ठेवावं लागत नाही. आता उन्हाळ्यामध्ये काय होतं, उन्हाळ्यामध्ये मला माहिती होतं उन्हाळ्यात फार पटकन ऊन तापतं, है ना, फार पटकन ऊन तापतं. तर त्यावेळेला मी सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते जरा पटपट करून साधारणतः 5:30-5:45लाच घराच्या बाहेर पडतो. तर मला सांगायचंय काय की माझं घर दिवसाचं जे वे आहे ना, तर त्याच्यामध्ये मी या ऍक्शन नंतर ती ऍक्शन, या ऍक्शन नंतर ती ऍक्शन, अशा ऍक्शनचा सिक्वेन्स जास्त महत्वाचा मानतो. किंवा मी किती वाजले याच्यापेक्षा ही ऍक्शन झाली की ती ऍक्शन करायचीच असं मी करतो. त्यामुळे मला काय वाटतं ना की मला ज्या गोष्टी नियमित करायच्या असतात, आणि मला बऱ्याच गोष्टी नियमित करायच्या असतात बरं का, आणि त्याच त्याच गोष्टी दररोज करण्यावर, पर्टिक्युलरली दररोज त्याच त्याच गोष्टी करण्यावर माझा खूप भर असतो. तर त्यामुळे मी त्या ऍक्शनला महत्व देतो है ना, ऍक्शनच्या सिक्वेन्सला महत्व देतो. कशापेक्षा? वेळेपेक्षा. वेळ माझ्या दृष्टीने तुम्हाला सांगितलं की झोपायची वेळ आणि उठायची वेळ पक्की आहे, पण ती सुद्धा किती वाजले ह्याच्याकडे आता मला लक्ष द्यावं लागत नाही. मोबाईल माझ्याजवळ असतो आणि त्याचा गजर होतो, गजर झाला की झोपायचं, डोळे मिटायचं, संपला विषय. ह्याच्यामध्ये एक तोटा मला असा होतो ना की मी नेहमी असं ठरवतो की आता मला माहिती आहे ना की मी 8 वाजता माझा झोपण्याचा गजर होतो, तर 7 वाजल्यापासून जरा झोपेची तयारी करावी है ना, किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना तर त्या जरा काही वेगळ्या कराव्यात, कारण आपल्याला आता झोपायचंय. तर 7 वाजताचं वेळेचं भान मला राहत नाही. पण माझ्या बायकोची पद्धत वेगळी आहे बरं का. कालचाच तुम्हाला किस्सा सांगतो. 7 वाजता मी एका विषयाबद्दल तिच्याशी बोलायला लागलो, तर ती मला काय म्हणाली की झोपायची वेळ झाली की मी या विषयाबद्दल बोलत नाही, असं म्हणून तिने मला बोलू नको म्हणून सांगितलं. आणि या बोलण्याची सुरुवात जी आहे ना ती अशी झालेली होती की मी तिला म्हटलं की या आपल्याला जरा बोलणं आवश्यक आहे, आपण जरा मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आता साधारणतः मला तुझ्याशी बोलायचं आहे असं जेव्हा नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला म्हणते, तर त्यावेळेला काहीतरी भयंकर विषय असतो आणि तो फारच वादळी पण असण्याची शक्यता असते. असं बोललं जातं, नाही तर माणसं सगळंच बोलून जातात है ना, की मी कोणाच्या प्रेमात पडले आहे किंवा पडलो आहे आणि मला आता तिच्याशिवाय किंवा त्याच्याशिवाय राहत नाही वगैरे असं काही जर बोलायचं असेल तर साधारणतः अशी इंट्रोडक्शन होते ना. तर त्यामुळे मला असं वाटलं तर की ही इंट्रोडक्शन केल्यानंतर ती त्या विषयाबद्दल बोलेल, पण तिने मला सांगितलं की नाही, संध्याकाळी मी गंभीर काही विषयांवर बोलत नाही, असं म्हणून तिने मला सांगितलं की आता नका बोलू. तर कुठल्या विषयावर कुठल्या वेळेला बोलायचं असा तिची अशी पद्धत आहे. म्हणजे आता कालच दुपारी तिने मला सांगितलं की हे जेवण झालं ना की मला या विषयावर बोलायचं, म्हणजे या विषयावर जेवण झाल्यानंतरच बोलायचं. जेवताना मी म्हटलं आता जेवताना बोलू ना, नाही जेवताना नाही बोलण्याचा हा विषय, जेवण झाल्यानंतर.
तर तुम्ही कसं म्हणजे वेळ वेळ किती वाजले, काळ म्हणजे मापन म्हणजे वर्ष महिना है ना, किंवा आठवडा असेल, तर ह्याचा ऍक्च्युअल व्यवहारात तुम्ही कसा वापर करता. मला खात्री आहे की प्रत्येकाची ना अशी काहीतरी वेगळी स्टाईल असते है ना. तुम्ही माझी स्टाईल सांगितली, तर तुमची काय स्टाईल आहे सांगा राव. काही काही ज्या गोष्टी आहेत ना, काही काही छोट्या छोट्या गोष्टी अशा या बोलण्यातनं, एकमेकांच्या बोलण्यातनं आपल्याला एकमेकांकडनं खूप शिकता येतात. तो सांगा तुमची काय स्टाईल आहे की या काळाकडे, वेळेकडे आणि दिवसांकडे बघून तुम्ही कसे जगता. चला निघू. बाय बाय.